आल्या, त्याचा पितांबर आला, कानामधली कर्णकुंडली आली, त्याची वक्र सोंड आली, पायामधले पैंजण आले, या सगळ्यांचं वर्णन, हातामधले असणारे मोदक आला, हातामधला फरशू आला, ह्या सगळ्यांचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे माऊलीनं. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये 18 ओव्या खर्च केलेल्या आहेत माऊलींनी. 18-19 ओव्यामध्ये या गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे. तो कसा दिसतो, त्याचा रंग कसा आहे, लाल आहे तर तो काय का आहे, त्याच्या हातामधला जो दंत आहे तो कशाचं प्रतीक आहे, त्याच्या हातामध्ये असणारा फरशू कशाचं प्रतीक आहे, हे सगळं जे वर्णन आहे हे आपल्याला ती ओवी सांगते. आणि हे समजून सांगण्यासाठी माऊलीनं वाङ्मयीन गणपतीची निर्मिती केली. त्याचा वाङ्मयीन गणपती तो म्हणजे शब्दामधून सांगितलं.